तुकाराम महाराज म्हणतात ना, कारण असे अभ्यास. अभ्यास म्हणजे तुम्ही लिटरली वही आणि पेन घेऊन नाही बसणार आहे. अभ्यास म्हणजे हा सराव. कशाचा सराव? मनाचा सराव. आता हा सराव तुम्ही नाममार्गाने जा, तुम्ही भजन मार्गाने जा, किंवा तुम्ही ध्यान मार्गाने कुठेही मेडिटेशन करा. हा सराव तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये करायचाच आहे. हे लिहून घ्या, कोऱ्या कागदावरती लिहून घ्या, मनावरती कोरून ठेवा की तुम्हाला हा सराव करायचाच आहे. आपलं मन कधी कुठे कसं वागतंय याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. होतं हे, काका म्हणतायत शक्य नाही, पण हे होतं. का नाही शक्य? करून बघा एकदा. आजचा दिवस इथे शक्य नाही होणार आहे, गोंधळात आहोत आपण, पण उद्यापासून सुरू करा. काहीतरी झालं म्हणून माझ्या मनामध्ये हिचकिचाहट आहे, याला म्हणतात अंतरीचा मागोवा. सतत आपल्या मनाचा आपण पाठलाग केला पाहिजे. कुठे चाललायस तू, कुठे चाललायस तू, कुठे चाललायस तू. ज्ञानेश्वर माऊली काय म्हटल्या? विषय कोणाच्या अधीन होते? माऊलींच्या अधीन होते. आणि आपण कोणाच्या अधीन आहोत? विषयांच्या अधीन आहोत. मग विषय अधीन, व्हॉट इट मीन्स? ग्रंथांच्या लँग्वेजमध्ये विषय अधीन असणं आणि आपल्या लँग्वेजमध्ये काय मनाचं ऐकणं, दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत की नाही? साधी सोपी भाषा. फक्त मनाला आपल्या ताब्यात ठेवा, तुम्ही त्याच्या ताब्यात जाऊ नका. मगाशी महाराज जे वाक्य बोलले, तुमच्या बुद्धीने नेहमी मनाला मार्गदर्शन केलं पाहिजे, हे वाक्य ह्या सगळ्या बोलण्याचा संदर्भ आहे. तुमच्या बुद्धीने नेहमी तुमच्या मनाला मार्गदर्शन केलं पाहिजे. पहिला मार्ग कुठला? तुम्ही जेव्हा सरळ बसता, पोस्चर सरळ ठेवता, मनामध्ये विचारांचं वादळ सुरू होतं. पहिल्या दिवशी तुम्ही बसता, 5 मिनटं एक बसता, 5 मिनटातले 5ही मिनटं तुम्ही विचारच करत असता, काहीच कळत नाही. दुसरा दिवस येतो, 5 मिनटापैकी 4 मिनटं का होईना आपण विचार थोडेसे गेलेले असतात, थोडेसे विचार गेलेले असतात. तिसऱ्या दिवशी 3 मिनटं का होईना कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं. नंतर काय होतं? हळूहळू हा टाइम स्पॅन वाढत जातो कॉन्सन्ट्रेशनचा. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नक्की काय? श्वास चालतायत ना, ते श्वास कसे आत येत आहेत, कसे बाहेर जात आहेत, कसे आत येत आहेत, कसे बाहेर जात आहेत, हे सगळं एका रिदमवर चालू आहे. त्याच्याकडे एकदा लक्ष द्या, त्याच्यावरती लक्ष तुम्ही केंद्रित करा. हळूहळू 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 नीट ऐका. श्वास नेहमी बेंबीपासून सुरू होतो. जेव्हा तुम्ही पूर्ण श्वास घेता तेव्हा तो ऑक्सिजन बेंबीपर्यंत पोचतो. ठीक आहे? श्वास घेता, हळूहळू हळूहळू जसं आपलं कॉन्सन्ट्रेशन श्वासांवर व्हायला लागतं, तो श्वास कमी कमी होत जातो. आधी इथपर्यंत येत असतो, मग इथपर्यंत येतो, मग इथपर्यंत, मग इथपर्यंत, मग इथपर्यंत, मग इथपर्यंत. काही वेळानंतर अशी अवस्था येते की तुम्ही इथपर्यंत असता, श्वास अतिशय लाईटली चालू असतात, श्वास अतिशय लाईटली चालू असतात. त्यावेळेत काय होतं? युनिवर्समध्ये, विश्वामध्ये जी वैश्विक किरणं असतात, जी तुमच्यामध्ये आहे ना, ओम शक्ती, ती किरणं, जी किरणं दिसत नाहीत, सूर्याची सगळीच किरणं आपल्याला दिसतात असं नाही, जी अतिनील किरणं आहेत ती दिसतही नाहीत आणि त्या वेव्हलेंथपेक्षा लागून जाते. आपल्याही न कळत, आपल्यालाही वाटत नाही, शेजारीन दिसते आपल्याला. तेच उदाहरण घेते कारण आमच्या जरा जवळच आहे म्हणून, बरं का. आपल्याला शेजारीन दिसते, तिची साडी आहे 3,000ची, पण आपली कमी नाही, आपली पण 2,500ची आहे. पण तरी सुद्धा पुढे गेल्यावरती आपण उगाच मुलीवर चिडतो, चल ना ग सरळ, कळत नाही का तुला? म्हणजे तिच्यावर चिडतो आपण, तो राग आपण तिच्यावर काढलेला आहे. कळतंय ना तुम्हाला? ती हिचकिचाहट आपल्याला कुठून आले? लगेच मनात विचार करायचा, तू रागावलीस का? रागावलीस? विचार कर जरा. अरे हां, मला तसं दिसलं. मग लगेच अध्यात्म काय सांगतं? दुसऱ्यांच्या चांगल्यावरती जो आनंदी होतो तो खरा आध्यात्मिक माणूस आहे. बरोबर आहे की नाही? मग ते अध्यात्म त्यावेळेस मग शिरलं पाहिजे आतमध्ये. याला म्हणतात अंतरीचा मागोवा. आणि तुकाराम महाराज म्हणतात ना, कारण असे अभ्यास. अभ्यास म्हणजे तुम्ही लिटरली वही आणि पेन घेऊन नाही बसणार आहे. अभ्यास म्हणजे हा सराव. कशाचा सराव? मनाचा सराव. आता हा सराव तुम्ही नाममार्गाने जा, तुम्ही भजन मार्गाने जा, किंवा तुम्ही ध्यान मार्गाने कुठेही मेडिटेशन करा. हा सराव तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये करायचाच आहे. हे लिहून घ्या, कोऱ्या कागदावरती लिहून घ्या, मनावरती कोरून ठेवा की तुम्हाला हा सराव करायचाच आहे. आपलं मन कधी कुठे कसं वागतंय याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. होतं हे, काका म्हणतायत शक्य नाही, पण हे होतं. का नाही शक्य? करून बघा एकदा. आजचा दिवस इथे शक्य नाही होणार आहे, गोंधळात आहोत आपण, पण उद्यापासून सुरू करा. काहीतरी झालं म्हणून माझ्या मनामध्ये हिचकिचाहट आहे, याला म्हणतात अंतरीचा मागोवा. सतत आपल्या मनाचा आपण पाठलाग केला पाहिजे. कुठे चाललायस तू, कुठे चाललायस तू, कुठे चाललायस तू. ज्ञानेश्वर माऊली काय म्हटल्या? विषय कोणाच्या अधीन होते? माऊलींच्या अधीन होते. आणि आपण कोणाच्या अधीन आहोत? विषयांच्या अधीन आहोत. मग विषय अधीन, व्हॉट इट मीन्स? ग्रंथांच्या लँग्वेजमध्ये विषय अधीन असणं आणि आपल्या लँग्वेजमध्ये काय मनाचं ऐकणं,
दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत की नाही? साधी सोपी भाषा, फक्त मनाला आपल्या ताब्यात ठेवा, तुम्ही त्याच्या ताब्यात जाऊ नका. मगाशी महाराज जे वाक्य बोलले, तुमच्या बुद्धीने नेहमी मनाला मार्गदर्शन केलं पाहिजे, हे वाक्य ह्या सगळ्या बोलण्याचा संदर्भ आहे. तुमच्या बुद्धीने नेहमी तुमच्या मनाला मार्गदर्शन केलं पाहिजे. पहिला मार्ग कुठला? तुम्ही जेव्हा सरळ बसता, पोस्चर सरळ ठेवता, मनामध्ये विचारांचं वादळ सुरू होतं. पहिल्या दिवशी तुम्ही बसता, 5 मिनटं एक बसता, 5 मिनटातले 5ही मिनटं तुम्ही विचारच करत असता, काहीच कळत नाही. दुसरा दिवस येतो, 5 मिनटापैकी 4 मिनटं का होईना आपण विचार थोडेसे गेलेले असतात, थोडेसे विचार गेलेले असतात. तिसऱ्या दिवशी 3 मिनटं का होईना कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं. नंतर काय होतं, हळूहळू हा टाइम स्पॅन वाढत जातो कॉन्सन्ट्रेशनचा. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नक्की काय? श्वास चालतायत ना, ते श्वास कसे आत येत आहेत, कसे बाहेर जात आहेत, कसे आत येत आहेत, कसे बाहेर जात आहेत, हे सगळं एका रिदमवर चालू आहे. त्याच्याकडे एकदा लक्ष द्या, त्याच्यावरती लक्ष तुम्ही केंद्रित करा. हळूहळू 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 नीट ऐका. श्वास नेहमी बेंबीपासून सुरू होतो. जेव्हा तुम्ही पूर्ण श्वास घेता तेव्हा तो ऑक्सिजन बेंबीपर्यंत पोचतो. ठीक आहे? श्वास घेता, हळूहळू हळूहळू जसं आपलं कॉन्सन्ट्रेशन श्वासांवर व्हायला लागतं, तो श्वास कमी कमी होत जातो. आधी इथपर्यंत येत असतो, मग इथपर्यंत येतो, मग इथपर्यंत, मग इथपर्यंत, मग इथपर्यंत, मग इथपर्यंत. काही वेळानंतर अशी अवस्था येते की तुम्ही इथपर्यंत असता, श्वास अतिशय लाईटली चालू असतात, श्वास अतिशय लाईटली चालू असतात. त्यावेळेत काय होतं, युनिवर्समध्ये, विश्वामध्ये जी वैश्विक किरणं असतात, जी तुमच्यामध्ये आहे ना ओम शक्ती, ती किरणं, जी किरणं दिसत नाहीत, सूर्याची सगळीच किरणं आपल्याला दिसतात असं नाहीत, जी अतिनील किरणं आहेत ती दिसतही नाहीत, आणि त्या वेव्हलेंथपेक्षा जास्त आहेत तीही किरणं दिसत नाहीत. मग जी किरणं तुम्हाला ऊर्जा देतात, ती किरणं तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट होतात. तुम्हाला एक पिक्चर कळतोय मी काय बोलते? तुम्ही श्वास घेताय, तुम्ही बसलाय, इथपर्यंत श्वास येतोय, बाहेर येतोय, इथपर्यंत येतोय, बाहेर येतोय, हळूहळू होणार. दिवसांदिवसांची प्रॅक्टिस आहे ही, एका दिवसाची प्रॅक्टिस नाही आहे. इथपर्यंत, 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 आणि शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुमचं ध्यान लागणार आहे त्या दिवशी बसल्यावरती श्वास इथून 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 पटकन प्रवास तो थ्रू आउट होऊन जाईल. पहिल्या दिवशी लागणारच नाही इथपर्यंत, दुसऱ्या दिवशी वाढेल, तिसऱ्या दिवशी वाढेल, असं महिन्याने महिने प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचं वाढेल आणि त्या वैश्विक किरणांशी तुमची ओळख होईल. आणि त्या वेळेत लोक म्हणतात ना आम्ही झोपत नाहीत, योगी लोक म्हणतात ना आम्ही झोपत नाही, ते लोक झोपत नाहीत, ते लोक थकत नाहीत, ते लोक जेवतही नाहीत. मग ते कुठली ऊर्जा घेतात? मग ते कुठली ऊर्जा घेतात? आपण जे जेवतो त्याला उपजीविका म्हणतात. काय म्हणतात? उपजीविका. म्हणजे मुख्य जीविका वेगळी आहे, उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री वेगळा आहे ना, बरोबर आहे की नाही? जेवण ही उपजीविका आहे, म्हणजे मुख्य जीविका वेगळी आहे. उपजीविका ही शरीराची असते आणि मुख्य जीविका ही आत्म्याची असते. मुख्य जीविका आत्म्याची असते. आत्म्याची जर स्ट्रेंथ वाढवायची असेल, जर तुम्हाला तुमची स्पिरिच्युअल पॉवर वाढवायची असेल, तर तुम्हाला अशी रोज प्रॅक्टिस केली पाहिजे जेणेकरून त्या आत्म्याची एनर्जी परमात्म्याकडून भेटली जाईल आणि डायरेक्टली तुम्ही कनेक्ट व्हाल. हा पहिला मार्ग आहे, श्वासांवरती ध्यान केंद्रित करणे आणि तिथून परमात्म्याशी कनेक्ट होणे. इथे बरेच आपले वृद्ध लोक बसलेले आहेत, त्यांच्या स्वतःच्या टेक्निक आहेत बरं का दादा, त्यांच्या स्वतःच्या टेक्निक आहेत. ते म्हणतात माऊलींनी सांगितलंय ध्यान मार्गाला जाऊ नये, माऊलींनी सांगितले ध्यान मार्गाला जाऊ नये, ज्ञान मार्गाला जाऊ नये. मग काय करावं? फक्त भजन करावे. बरोबर आहे की नाही? पण मी एक सांगू, मरताना जी इच्छा असेल त्या इच्छेनुसार पुढचा जन्म मिळतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. बरोबर आहे? अंतकालेच मामेव स्मरणयुक्ता कलेवरम यत प्रयातीसी मद्भावम याती नास्तस्त्र संशयः. अंतकालेच मामेव, मरताना, महाराज इथे बसले त्यामुळे संस्कृताचा अर्थ मी सांगण्याचा डेअरिंग घेत नाही, पूर्ण अर्थ सांगून पुढे जाते की मरताना तुमच्या मनात जी वासना, किंवा वासना नाही म्हणता येणार, सोपा शब्द वापरूया, जी इच्छा असते त्या इच्छेनुसार तुम्हाला जन्म मिळतो. म्हणून तुम्हाला सांगू, ही नाम घेण्याची, भजन करण्याची प्रॅक्टिस कशासाठी आहे? आत्तासाठी नाही आहे ही प्रॅक्टिस. मुलगा रोज अभ्यास का करतो? रोज चाचणी परीक्षा असते, रोज सामायिक परीक्षा असते, नाही ना? पूर्ण तो 6 महिने अभ्यास करतो. कशासाठी? 6 माहीसाठी. बरोबर आहे की नाही? जर त्याने 6 महिने अभ्यास केला आणि 6 माहीला काही आठवलंच नाही, त्याने अभ्यास केला हिस्ट्रीचा पूर्ण 6 महिने, छान अभ्यास केला, सगळं पाठांतर केलं, पण त्याला त्या परीक्षेच्या दिवशी काहीच आठवलं नाही, काय फायदा आहे का त्याचा?
तुम्ही पूर्ण आयुष्यभर आराधना करताय, साधना करताय, रोज प्रभूचं नाव, आणि मरता मरता फक्त सासरहून लेक आली आणि काय ग तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, प्राण गेला. पुढचा जन्म कुठला मिळेल? सांगा तुम्हीच आता. तुम्ही जास्त ग्रंथ वाचता माझ्यापेक्षा, वाचलेत माझ्यापेक्षा. का? तुमचं वय जास्त आहे, तुम्ही या क्षेत्रामध्ये जास्त दिवस आहात, बरोबर आहे की नाही? ती जी साधना शेवटच्या वेळी तुम्हाला आठवली नाही तर काय फायदा, बरोबर आहे? त्या एका क्षणासाठी, मार्क माय वर्ड, त्या एका क्षणासाठी तुमचं सगळं चाललेलं आहे. ग्रंथांमध्ये अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी आयुष्यभर साधना नाही केली. मरताना त्यांचं सद्भाग्य एवढं की त्यांना योग्य गुरु भेटले, मरताना त्यांनी नाम घेतलं, मोक्षाला प्राप्त झाले. कळतंय तुम्हाला मी काय बोलते? हा पहिला मार्ग झाला ध्यानाचा. दुसरा मार्ग काय आहे ध्यानाचा, ऐकून घ्या आता शांतपणे. दुसऱ्या मार्गामध्ये ओम उच्चारणाचा समावेश होतो. ओम उच्चारणाचा समावेश होतो. तो ओम उच्चार आपण बाहेरून करतो आधी, पण नंतर तो बाहेरून करायचा नसतो. आणि ओम उच्चार सगळ्यांनी रोज 5 वेळा जरी केलं ना तरी कॉन्सन्ट्रेशन वाढतं. लहानांपासून थोऱ्यांपर्यंत सगळ्यांनी केला तरी कॉन्सन्ट्रेशन वाढतं. 5 वेळा ओम उच्चार करायचा सकाळी. दुसरा मार्ग असा आहे की इयर प्लग येतात, माहिती आहे तुम्हाला? इयर प्लग कानामध्ये घालायचे, इयर प्लग, ज्याच्यामुळे काय होतं, बाहेरचा आवाज बंद होतो. मावशांनो माहिती आहे तुम्हाला? तायांनो, मावशांनो, इयरफोन नाही, इयर प्लग. इयर प्लग कानामध्ये घातला ना की बाहेरचा आवाज येत नाही, रबराचे असतात. बघितले असतील काहीतरी मुलीच्या हातामध्ये वगैरे. आम्ही लॅबमध्ये काम करताना ते वापरतो, कारण आमच्या लॅबमध्ये त्या रिॲक्टर्स एवढा धाडधाड 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 आवाज येत असतो ना. आम्ही ॲप्रन, हेल्मेट, अशी ग्लोव्ज वगैरे घालून तिथे असे नटून बसलेले असतो रिॲक्शन घेण्यासाठी, कारण एकदम हाय टेम्परेचरला आणि प्रेशरला रिॲक्शन होत असतात. त्यातला एखादा पाळ जरी उडला आणि डोक्याला लागला तर तो गोळी मारल्यासारखाच आहे. त्यामुळे आम्ही एकदम असे सेफ्टीमध्ये बसलेलो असतो. तर आम्ही ते इयर प्लग यूज करतो. इयर प्लग कशासाठी यूज करायचे? बाहेरून जो ध्वनी येतोय ना, बाहेरून जो ध्वनी येतोय, बाहेरून ध्वनी तुम्हाला काय तर एवढ्या बोलताय तर तुम्ही, हां, बाहेरून ध्वनी येतोय नाही, बऱ्याच लोकांना येत नाही, जरा मागे वळून बघितल्यावर कळेल तुम्हाला. बाहेरून जो ध्वनी येतोय तो थांबवण्यासाठी इयर प्लग. शांत चित्ताने ऐका काय असतं. जेव्हा तुम्ही इयर प्लगने कान बंद करता, इयर प्लगने कान बंद करता, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ना की कोणीतरी, आम्ही आजच फ्रीज घेतलाय घरामध्ये आणि कोणीतरी इंजिनियर आलाय आणि तो सांगतोय फ्रीज कसा कसा वापरायचा, असं वाटत असेल ना मी बोलताना आता की ताई आलेत आणि ते आम्हाला सांगतायत कशा कशा प्रकारे ध्यान करायचं. चालू द्या तुमचं, आम्हाला माहिती आहे कसं करायचं. असं काही वाटतंय का? नाही, वाटत असेल तरी चालेल, जस्ट जोक अपार्ट. इयर प्लग घ्यायचे, कानामध्ये घालायचे. त्यामुळे काय होतं, बाहेरचा आवाज बंद होतो, बाहेरचा ध्वनी बंद होतो. आता आतमध्ये कुठला ध्वनी असतो का? है ना दिल की बात, दिल की बात एक ही आवाज है ना, दिल की बात, आज तो दिल की बात. बाहेरचा ध्वनी बंद केल्यानंतर कधीतरी हे ट्राय करून बघा. आत्ता जरी तुम्ही इथून बाहेर गेला ना, म्हणजे व्याख्यान संपल्यावर बरं का, कंडिशन अप्लाय, इथून बाहेर गेलात, तुम्ही रूममध्ये गेलात ना, दोन्ही बोटं कानामध्ये इतक्या घट्ट घाला, इतक्या घट्ट घाला, एक आवाज येईल. कसा आवाज येईल माहिती आहे? लहानपणी तुमच्या आईने खटकन कानाखाली दिली असेल ना, खटकन कानाखाली दिल्यावरती ना कानामध्ये आवाज येतो, बरोबर आहे? किंवा कोणीतरी रशीबॉम्ब फटकन फोडला, रशीबॉम्ब, की सगळा सन्नाटा होतो की नाही नंतर 5 मिनिटं, तसा एक आवाज तुम्हाला ऐकू येईल, सुन्न असा आवाज तुम्हाला ऐकू येईल. तुम्हाला कळतंय मी काय बोलते? तुम्हाला वाटत असेल हे काहीतरी तुम्ही बोलताय, पण ह्या गोष्टींचा अर्थ आहे. जेव्हा तुम्ही इयर प्लगने कान बंद करता आणि तेव्हा तुम्ही हा एकांताचा आवाज ऐकता, त्यानंतर तुम्हाला झऱ्यांसारखे आवाज यायला लागतील. थोड्या वेळाने का होईना तुम्हाला एक उजव्या बाजूने तुम्हाला एक ओम उच्चारणाचा आवाज येईल. ओम उच्चारणाचा आवाज येईल. कसा आवाज असेल तो? ओम नसेल तो, कळते तुम्हाला? तुम्हाला तो आयडेंटिफाय करायचा. एक सांगू, जर तुम्ही हा आवाज शोधायला गेला ना, मला माहिती आहे हे तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही आहे, आय नो अबाउट इट, तुम्हाला हे कोणीच सांगितलेलं नाही आहे. जर तुम्ही हा आवाज शोधायला गेला तर तुम्हाला भेटणार नाही तो. तुम्ही सहज कान बंद करा, तुम्हाला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, ते सेकंड गेल्यानंतर तुम्हाला तो आवाज ऐकू यायला लागेल. ओमचा ध्वनी. काय आहे तो ओमचा ध्वनी? सध्या मार्केटमध्ये बिग बँग थेअरी चालू आहे. सध्या मार्केटमध्ये, सायन्सच्या मार्केटमध्ये बिग बँग थेअरी ऐकलाय शब्द कोणी? बिग बँग थेअरी.
व्हॉट द थेरी सेज. अकॉर्डिंग टू बिग बँग थेरी, विश्वाची निर्मिती कशापासून झाली? विश्वाच्या निर्मिती आधी एक जोरात आवाज झाला. काकू कळतोय ना? धडामकन पातीला घेतलं ना आपटलं, ध्वनी निर्माण झाला. तसा विश्वाच्या सुरुवातीला एक ध्वनी निर्माण झाला आणि त्याच्यामधून विश्वाची उत्पत्ती झाली. त्या एनर्जीतून विश्वाची उत्पत्ती झाली. असं कोण म्हणतं? असं कोण म्हणतं? सायंटिस्ट म्हणतात. सध्याचे सायंटिस्ट म्हणतात की त्या ध्वनीपासून विश्वाची निर्मिती झाली. पण त्याचं उत्तर भारतीय पुराणांमध्ये आहे. भारतीय पुराणांनी तो सांगितलं नाही की ध्वनीपासून तुमची निर्मिती झाली. भारतीय पुराणं सांगतात तो कोणता ध्वनी होता. भारतीय पुराणं सांगतात की तो ओम ध्वनी होता. कोणता ध्वनी होता? ओम ध्वनी होता. आता तुम्हाला असं वाटेल की काय ताई, आपल्या इकडे फक्त तुम्ही ओम ओम बोलताय, पण एक ओंकारम एक ओंकारम सतनाम करता पूरक निर्वही अजूनी सवम अजूनी सवम गुरु प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक हो से भी सच. एक ओंकार सतनाम. What is this ओंकार? This is that ओंकार. ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था. कुठून आला ओंकार? अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर असं बोलतात ना, हु अकबर. व्हॉट दॅट यू? ते यू लिहिलेलं आहे महाराज. यू ओम ओम हाच स्वर असतो, कधी पण चेक करून बघा. त्यांचा यू आहे ना, दॅट स्टँड्स फॉर ओम. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जग निर्माण होण्यापूर्वी इथे फक्त वर्ड होतं. काय होतं? वर्ड. वर्ड म्हणजे शब्द. शब्दापासून जगाची निर्मिती झाली. तो शब्द म्हणजे ओम आहे. तेच अक्षर ब्रह्म आहे. कधीही क्षर न होणारं असं अक्षर ब्रह्म जे अक्षरापासून निर्माण झालं आहे, ते अक्षर म्हणजे ओम आहे. त्या ओमपासून निर्मिती झाली आहे जगाची. आणि तोच ओम तुम्हाला कळतंय, परमतत्व जे आजूबाजूला भरलेला ओम आहे ना, तो ओम तुमच्या आणि माझ्यामध्ये भरलेला आहे. तो ओम तो अनाहत ध्वनी आहे. कोणता ध्वनी आहे? अनाहत ध्वनी. जो ध्वनी कुठलाही हात न लावता निर्माण केलेला असतो. एका हाताने टाळी वाजते नाही ना वाजत, 2 हात लागतात, बरोबर आहे. पण तो अनाहत ध्वनी बिना हाताचा कुठलाही इन्स्ट्रुमेंट न वापरता निर्माण झालेला आहे. तो ओम ध्वनी तुमच्यामध्ये आहे. तो ओम ध्वनी परमतत्वामध्ये आहे. आणि त्या ओम ध्वनीला ऐकणं म्हणजे मेडिटेशन आहे. कळलं? पहिला मेडिटेशनचा भाग होता श्वासांवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणार. दुसरा भाग आहे ओम ध्वनी. ओमपासून निर्मिती जगताची झाली. ओम ध्वनी तुमच्यातही आहे, त्याला ऐकणं म्हणजे मेडिटेशन. आणि तिसरा मार्ग आहे तो मगाचा मार्ग. जेव्हा आपण एखादं भजन ऐकतो, भजन ऐकताना मेडिटेशन होण्यासाठीचा सुंदर आणि सोपा मार्ग तो असा की जेव्हा तो पकवाज वाजत असतो ना, पकवाज, तुम्ही असं असतं का की श्वास फक्त आत घेता? श्वास घेताय ना सगळे? श्वास ओ श्वास, विश्वास नहीं श्वास. हम विश्वास से श्वास की बात करते हैं. अब श्वास लेके विश्वास रख के सुनो. जो कपाल्ट आणि नाटक कपाल्ट. पण तो श्वास म्हणजे काय असतं? श्वास बाहेर जात असतो, आत येत असतो, बाहेर जात असतो, आत येत असतो. तो रिदमवरती जात असतो आणि तो रिदम आपण पकवाजावर पकडायचा. तो रिदम आपण पकवाजावरती पकडायचा. सुंदर त्या ह्याच्यामध्ये कोणी ऑब्झर्व केलं असेल की नाही मला माहीत नाही. मी काही ऐकायला लागली ना की काय माहिती, एक तालच येतो अंगामध्ये. सुरुवातच होते डोलायची. बस डोलायला लागा, आनंदाने आयुष्य जगा. महाराजांनी ते लिहिलेलं आहे आनंद साधना. ती जी साधना आहे ना, ही सगळी कष्टप्रद वाटणारी साधना, ती महाराजांनी आनंदमय केली आहे. म्हणून ती मला आनंद साधना वाटते. महाराजांचा अर्थ कदाचित वेगळा असू शकतो, पण महाराज मला असं वाटतं की आनंद हा रिझल्ट नाही आहे. आनंद कुठल्या गोष्टीचा परिणाम नाही आहे. आपल्याला असं वाटतं की
काय करावं, मला दुःख आहे खूप, मग लग्नच करूया, जरा आनंद येऊ आपण. अरे काय करायचं, मला दुःख आहे खूप यार, मुलगा नाहीये मला यार, मुलगा होऊ दे यार, आनंद भेटतो का? तेवढा पुरता असतो, बरोबर आहे ना. पंख्याचा आनंद कुठपर्यंत, शेजारणीने एसी आणेपर्यंत, बरोबर आहे की नाही. पंख्याचा, आपण घरात पंखा घेतला त्याचा आनंद कुठपर्यंत, बाई ग आमच्याकडे तो पण पंखा आहे, वरचा पण आहे, आमच्याकडे एक्झॉस्ट फॅन पण आहे, आमच्याकडे टेबल फॅन पण आहे, कुठपर्यंत. गप्प बस, शेजारच्या घरी एसी आलाय, कुठपर्यंत. पुढचा आनंदाची एक म्हणतात ना चुरस, एक चव लागेपर्यंत त्या आनंद टिकतो, परत आनंद निघून जातो. पण मी एक सांगू, आनंद परिणाम नाहीये, आनंद कुठल्या गोष्टीमुळे मिळत नाहीये, बस तो आहे. अनुभवा, आत्ता आहे तुमच्यामध्ये. कसा अनुभवणार तुम्ही आनंद? रोज सकाळी उठल्यावरती काय करता ताई, हा काय प्रश्न आहे. रोज सकाळी उठल्यावरती काय करता? अगं बाई किती वाजले, डबे बनवायचे राहिले, अरे बापरे, इकडची मंडळी, अरे बापरे उठा, अगं झाला का डबा, दे पटकन, नाहीतर आई झाला का डबा, दे पटकन, निघायचंय, बरोबर आहे की नाही. किंवा इकडच्या लोकांना चिंता, आज कुठली भाजी बनवू, काल रात्री कोबीची कापून ठेवलेली आहे, मुलगा म्हणला कोबी नको, मग काबुलीचं नाही बनवू का, थोडेसे भिजवून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये. डोंट वरी, माझा अनुभव आहे या बाबतीत. काय बनवायचं रोज, म्हणजे आमचीच आवड असते, काय बनवू आणि काय नको. त्यामुळे सकाळची सुरुवात अशी होऊ शकते. रोज सकाळी काय करायचं माहिती, उठलात ना की एक स्माइल द्यायची, एक स्माइल, फक्त खुद को एक स्माइल दीजिए, स्वतःला एक छान स्माइल द्यायची. आपण समोरून एखादा माणूस आला की हसतो ना, का हसतो आपण? त्याला भेटून आपल्याला आनंद झालेला असतो, नाही म्हणतायत महाराज, त्याला भेटून आपल्याला आनंद झालेला असतो. त्याला भेटून आनंद झाला, कोणाला झाला? त्याला झाला की तुम्हाला झाला? तुम्हाला झाला ना, म्हणून तुम्ही स्माइल दिली ना. तसं मग सकाळ सकाळी उठल्यावरती सुद्धा स्वतःला तुम्ही एक वेळ दे, एक दिवस भेटला आजचा मला, चला देवा पांडुरंगा तू आजचा दिवस दिलास, सुरुवात करूया, एक स्माइल द्या. तुम्ही सगळ्या गोष्टी स्माइल देत कराल.